संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फडणवीसांची तंबी, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं बीडच्या आष्टीमध्ये वक्तव्य. बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचं सुद्धा आवाहन. मराठवाड्यामधली पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. फडणवीसांच्या हस्ते कुंठेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन. सुरेश धस, पंकजा मुंडे यांची उपस्थिती. काही ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यामुळे बीडची बदनामी, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सुरेश धस यांचं वक्तव्य. संतोष देशमुख प्रकरणामध्ये फडणवीसांनी कणखर भूमिका घेतल्याचं केलं कौतुक. फडणवीसांचा उल्लेख, देवेंद्र बाहुबली. आमदार सुरेश धस यांच्याकडून भर सभेमध्ये कौतुकाचा वर्षाव. तर आपण बाहुबलीची आई शिवगामी, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलादच, तर सोलापूरकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा. खासदार उदयनराजे भोसले यांचा संताप. छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांचा राडा. नाक घासून सोलापूरकरांनी माफी मागण्याची शिवसेनेची मागणी. वर्षा बंगल्यावरती रेड्याचं शिंग पुरल्याच्या आरोपांवरती शिंदेंची शिवसेना आक्रमक. अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल गृह खात्यानं संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, शंभूराज देसाईंची मागणी. रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती इन्कम टॅक्सचा छापा. सकाळी 6 पासून पलटणसह मुंबई पुण्याच्या घराची झाडाझडती. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजच्या संगमावरती पवित्र स्नान संपन्न. स्नानाच्या नंतर गंगापूजन. दिल्लीतल्या मतदानाच्या दिवशीच कुंभ दौऱ्याने विरोधकांचा टायमिंगवरती आक्षेप. दिल्ली विधानसभेसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 46.55% मतदान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह केजरीवाल यांनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क. महसूल विभागाचा उद्योग जगताला मोठा दिलासा. औद्योगिक वापरासाठी जमीन बिगर शेती करण्याची अनिवार्यता संपुष्टात. महसूल मंत्री बावनकुळेंचे राज्यामधल्या महसूल प्रशासनाला निर्देश. सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर. मुंबईमध्ये सोन्याचा भाव 87,000 वर. 24 तासामध्ये 1,000पेक्षा जास्तची वाढ.